मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 7 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रुक्मिणी काकू सिंधूला पाटा वरवंट्यावरच मसाला वाटायला सांगते। त्यामुळे सिंधू नाईलाजाने हो म्हणते, मात्र तरीही काकू तिच्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही चुका काढत तिथेच उभी राहते। त्यानंतर आलं ठेचत असताना वरवंटा सिंधूच्या बोटाला लागतो आणि त्यामुळे जखम होते। तर रुक्मिणी हसतच म्हणते, साधा आलं नीट ठेचता येत नाही आणि चालली डॉक्टर व्हायला। त्यामुळे सिंधू रागातच पुन्हा कामाला सुरुवात करते, मात्र पुन्हा तिच्या बोटाला सुरीने कापतं आणि त्यातून रक्तही येतं। तर राणी लगेच म्हणते, तू जशी तुझी जीभ चालवते ना कात्रीसारखी, तशीच जर ही सुरीही चालवायला शिकली असती तर आज ही जखम झाली नसती। मात्र एवढ्यावरच न थांबता ती पुढे म्हणते की लग्नाआधी मीही काम करत नव्हते, पण लग्नानंतर या घरात प्रत्येक काम करते मी, कारण ते माझं कर्तव्य आहे। हे घर माझं आहे, पण तू मात्र या घराला तुझं घर मानतच नाही ना। त्यावर रुक्मिणीही लगेच म्हणते की बरोबर बोललीस राणी, तिच्यासाठी तर हे रत्न पार्किंगचं गेस्ट हाऊसच आहे, मनाला येईल तसं वागायचं। आणि त्या दोघींची टोमणे ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं। तितक्यात रेश्माच्या लक्षात येतं की पाट्यावरच्या आल्यामध्ये सिंधूच्या बोटाचं रक्त पडलं आहे आणि ती नाटकीपणाने काकूला विचारते की आता काय करायचं। तर काकू म्हणते, ते आलं टाकून द्यायचं आणि पुन्हा नवीन आलं घ्यायचं। आणि ती पुन्हा सर्व मसाला सिंधूलाच वाटायला सांगते आणि म्हणते की बोट कापलं म्हणून अजिबात सुटका नाही तुझी। आणि हे ऐकून राणी आणि रेश्मा मात्र गालातल्या गालात हसत असतात। तर दुसरीकडे राघवला असं वाटत असतं की सिंधू कॉलेजला गेली आहे, मात्र तिने अजूनही कॉलेजला ती सुखरूप पोहोचली हे सांगायला फोन केला नाही, म्हणून तो काळजीत पडतो आणि तिला फोन लावतो, मात्र तिचा फोन लागत नाही। तर इकडे सिंधूला मसाला करताना खूप त्रास होत असतो। तिने जखमेवर हळदही लावलेली नसते, त्यामुळे रक्तही थांबत नाही। तितक्यात राखी तिथे येते। सिंधूची अवस्था पाहून ती खूपच घाबरते आणि त्यानंतर ती तिची ओढणी फाडून सिंधूची जखम बांधते। सिंधू तिचे आभार मानते, तर राजश्री तिला जखमेवर हळद लावून घे म्हणून सांगते। तर सिंधू नकार देत म्हणते, राखीताईंनी एवढ्या प्रेमाने पट्टी बांधली आहे ना, मग होईल बरं। मात्र ती खूपच रडत असते। राखी तिला म्हणते, फ्रेंड तू स्ट्रॉंग आहेस ना, मग का रडतेस, तू नको ना रडू प्लीज। आणि त्यावर सिंधू म्हणते, हो मी स्ट्रॉंग आहे, नाही रडणार मी। आणि त्यानंतर ती पुन्हा कामाला सुरुवात करते। तर राखी म्हणते, फ्रेंड तुझ्या बोटाला लागलंय ना, मग तू नको करू हे सगळं, मी करते। आणि ती सिंधूकडे हट्टच करते की एका फ्रेंडने दुसऱ्या फ्रेंडची मदत करायची असते, मग मी करते ना तुला मदत। मात्र सिंधू तिला समजावत म्हणते की हे सगळं मी करते, तुम्ही थोडा वेळ आराम करा। आणि त्यामुळे नाईलाजाने राखी हो म्हणते, पण जाताना ती सिंधूला सांगते की तुला काही हवं असेल तर मला सांग। आणि त्यावर सिंधू हो म्हणते। त्यानंतर रुक्मिणी राजश्रीला सांगते की आता तिला लाल मिरच्या दे। तर राजश्री म्हणते, मी वाटून देते मिरच्या, तिच्या हाताला आधीच लागला आहे, मिरच्या अजून झोमतील। मात्र रुक्मिणी म्हणते की थोडंसंच कापलं आहे ना राजश्री, त्याचा एवढा भाव करायची काही गरज नाही आणि त्यानिमित्ताने ही मुलगी काहीतरी शिकेल तरी। त्यावर रेश्मा लगेच म्हणते की तेच ना काकू, मी पण सगळं असंच शिकले। आणि ती राजश्रीला सांगते की जसं माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं तसं तुम्हीसुद्धा तुमच्या सुनेला शिकवा जरा। तर राणीही म्हणते, हो ना, सिंधूला आता जरा समजूतदार होण्याची गरज आहे। त्यावर रुक्मिणी म्हणते की तुमच्या दोघींचं बोलून झालं असेल तर मी बोलू का। आणि त्यामुळे त्या दोघी गप्प बसतात। तर रुक्मिणी राजश्रीला लाल मिरच्या द्यायला सांगते। सिंधू काही न बोलता त्या मिरच्या वाटायला घेते। तर रेश्मा त्यातही चुका काढत म्हणते, तुला एवढंही कळत नाही का गं, लग्नाआधी एवढं तरी शिकायचं ना तुझ्या आत्याकडून। तर राणी लगेच म्हणते की सिंधू काय शिकते आणि काय नाही त्याचं आपल्याला काय करायचं आहे रेश्मा, घरातील सगळ्या सुना काम करत आहे ना, मग तिनेही करावं। त्यावर राजश्री म्हणते, नक्की तुला काय म्हणायचं आहे राणी। तर राणी म्हणते, मला एवढंच म्हणायचं आहे मामी की सिंधूने आता रडायचं नाटक बंद करून कामाकडे लक्ष द्यावं। त्यावर राजश्री म्हणते, मला तुझ्यासाठी ना खरंच खूप वाईट वाटते राणी, कदाचित तू खोटं वागत असशील, खोटं खोटं रडत असशील आणि म्हणूनच तुला हे नाटक वाटत आहे। जसा आपला दृष्टिकोन असतो ना तसं जग आपल्याला दिसतं, पण एक लक्षात ठेव, हा स्वभाव बरा नाही, याचा त्रास तुलाच होणार आहे आणि अजूनही वेळ गेली नाही, बदल स्वतःला, सुधार स्वतःला। तर सिंधू ही तिला म्हणते, मधुताई तुम्ही एखाद्याच्या आनंदाचं कारण नाही होऊ शकला तर निदान त्याच्या जखमेवरचं मलम तरी होऊन बघा,
कदाचित त्याने तुमचेही घाव भरले जातील. आणि हे ऐकून राणी गप्प बसते. तर राजश्री सिंधूला म्हणते, एवढ्या कमी वयामध्ये कुठून आला ग एवढा समजूतदारपणा. आणि त्यानंतर ती सिंधूला सांगते की तू आता कॉलेजला जा, तुला उशीर होईल, ही सगळी कामं मी करेल. पण सिंधू म्हणते की नाही आई, आता मी हे सगळं काम संपवूनच कॉलेजला जाणार. आणि ती पुन्हा कामाला सुरुवात करते. तितक्यात पुन्हा रुक्मिणी तिथे येते. ती सिंधूला टोमणे मारत म्हणते की अरे वा, मिरची बऱ्यापैकी वाटली गेली आहे, चांगलं आहे. आता काय उद्याची कामंही आजच करते की काय. आणि त्यावर सिंधू मनाशी म्हणते की ही माणसं एवढी क्रूर असतील असं मला वाटलंच नव्हतं. यांना काहीच भावना नाहीत का? एखाद्या माणसाशी एवढं वाईट कसं वागू शकतात हे. आणि तितक्यात राखीताई पुन्हा तिथेच सिंधूला म्हणते की तू माझ्यासोबत खेळायला चल, ही कामं बाकीच्या बायका करतील. मात्र रुक्मिणी तिला तिच्या खोलीमध्ये जायला सांगते. आणि त्यामुळे राखी चिडून राघवकडे येते. तर इकडे राघव अजूनही सिंधूलाच फोन करत असतो. तर राखी त्याला सांगते, तू फ्रेंडला काय फोन करत आहे, ती तर घरातच आहे. आणि हे ऐकून राघवला धक्काच बसतो. आणि त्यानंतर तो राखीसोबत किचनमध्ये येतो. तिथे सिंधूला मसाले वाटताना पाहून तो विचारतो की हे काय चाललंय सगळं. त्यावर रुक्मिणी सांगते की घरात पूजा आहे आज, त्याचीच तयारी चालू आहे. तर सिंधूच्या डोळ्यात पाणी पाहून राघव तिला काय झालं म्हणून विचारतो. तर राणी लगेच म्हणते, आला सिंधूचा नवरा तिचं रक्षण करायला. अगं सिंधू, सांग त्याला आम्ही सगळे मिळून तुला कसा त्रास देतोय ते. आणि त्यामुळे राघव चिडून म्हणतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा मधू, तू सतत सिंधूला का बोलत असते. आणि तो सिंधूला कॉलेजमध्ये चल म्हणून सांगतो. मात्र रुक्मिणी म्हणते की जोपर्यंत या मुलीला दिलेली कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत ती कुठेही जाणार नाही. त्यावर राघव म्हणतो, म्हणजे तुम्ही सिंधूकडून बळजबरीने कामं करून घेणार का. त्यावर राणी लगेच म्हणते, अगं सिंधू हो म्हण ना. आणि त्यामुळे सिंधू स्पष्टपणे तिला सांगते की मी तुम्हाला उलट बोलणार नाही असं वचन दिलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला वाटेल ते बोलाल आणि मी ते ऐकून घेईल. तर राघव काकूला म्हणतो, घरात इतर बायका आहेत ना, मग तुम्ही सिंधूकडून बळजबरीने का कामं करून घेताय. त्यावर काकू म्हणते, मग तसं तर पुण्यामध्ये असंख्य डॉक्टर आहेत, त्यामुळे ही मुलगी डॉक्टर झालीच नाही तर काय फरक पडतो. त्यावर राघव म्हणतो, सिंधू डॉक्टर होणार की नाही हा मुद्दाच नाही, पण आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि आधीच तिला उशीर झाला आहे. आणि तो सिंधूला पुन्हा कॉलेजला चल म्हणून सांगतो. मात्र काकू नकार देत म्हणते की ही काही कोण महाराणी नाही, दरवेळी घरातील प्रत्येक नियमाला ही अपवाद का. तर सिंधू म्हणते, अपवाद वगैरे काही नाही काकू, माझी सर्व कामं मी संपवली आहेत आणि त्यामुळे आता कोणी उपाशी राहणार नाही. आणि तसंही मला टोमणे मारून सगळ्यांची पोटं एव्हाना भरलीच असतील ना. आणि तिचं हे उत्तर ऐकून सर्वजण गप्प बसतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की राघव सिंधूच्या बोटाची जखम बांधत असतो. आणि ते पाहून राणी लगेच म्हणते की बघा मामी, सिंधू नवऱ्याकडून कशी सेवा करून घेत आहे. आणि तिचं हे बोलणं ऐकून राघव खूपच चिडतो आणि तो तिला गप्प राहायला सांगतो. त्यामुळे मधूही चिडून म्हणते की आवाज खाली करून बोलायचं. आणि त्या दोघांचा वाद वाढतच जातो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.